नमस्कार, मी ऋषाली. तर तुमचं पुन्हा एकदा माझ्या मराठी व्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे. आजचा दिवस तुम्हाला अगदी आनंदाचा, आरोग्याचा जावो ही स्वामीचरणी प्रार्थना. तर चला तुमच्यासोबत वड्याची रेसिपी शेअर करणार आहे. तर वड्याची भाजी पण कशी करतात ते पण तुम्हाला दाखवणार आहे. तर चला. वड्याची भाजी ही प्रत्येक भागानुसार वेगवेगळ्या पद्धतीने केली जाते आणि प्रत्येकाच्या पद्धतीने पण आवडीनिवडीने केली जाते. तर काही कांदा टाकून वडे केले जातात, तर काही ठिकाणी काळे वडे केले जातात, तर काही ठिकाणी शेंगदाणे हे सर्व काही टाकून वडे केले जातात. तर येथे मी वडे काढून घेतलेले आहे. वडे करण्यासाठी आता काळ्या रशीचीच वडे करणार आहे मी. तर चला त्याची रेसिपी बघू. तर हे झारलेले वडे आहे, पण मग त्याची रेसिपी तुम्हाला नंतर दाखवणार आहे कशी करायची काय. तर इथे मी हे बघा वडे किती छान वाळलेले आहे, वाजतात पण किती. तर चला आपण वड्याची भाजीची तयारी करू. तर आता येथे वड्याची भाजी बनवायची आहे. तर मग सर्वात प्रथम मी इथे कांदा पण कट करून घेतलेला आहे आणि मग आता कढईमध्ये थोडासा असा परतवून घ्यायचा आहे आपल्याला. लाल रंगावरती येईपर्यंत छान असा परतवायचा आहे. तर मग ब्राऊन रंग असा कच्चापणा निघून जाण्यासाठी असा ब्राऊन रंगावरतीच भाजायचा आहे आपल्याला. येथे छान असा कांदा भाजत आल्यानंतर आपल्याला एका प्लेटमध्ये कांदा पण काढून घ्यायचा आहे. त्यानंतर मग खोबरं पण मी किसून घेतलेलं होतं किसणीच्या साह्याने. तर मग येथे खोबरं पण भाजून घ्यायचं आहे. तर छान असं ब्राऊन रंगावरतीच भाजायचं आहे खोबरं आपल्याला. तर मग त्यानंतर थोडं लसूण आलं पण घेतलेलं होतं भाजण्यासाठी. तर मग येथे मी आता वडे पण थोडं तेल टाकलेलं आहे कढईमध्ये आणि मग ते आता कढईमध्येच आपल्याला छान असं वडे पण भाजून घ्यायचे आहे. तर मग त्यानंतर ते वाटण केलेलं होतं लसूण आलं आणि खोबरं कांदा. तर एक कढई घेतलेली होती मी, त्यामध्ये मग थोडं तेल ओतलेलं होतं का कढईमध्ये आणि ते वाटण केलेलं आहे. तर मग त्यामध्ये छान असं परतवून घेतलं तेल सुटेपर्यंत. तर मग त्यामध्ये आपल्याला मग ते वाटण छान असं परतल्यानंतर तेल सुटल्यानंतर आपल्याला त्यामध्ये मसाले पण ॲड करून घ्यायचे आहे. तर मग मी येथे काळा मसाला, लाल तिखट आणि तरीची मिरची पण थोडी टाकलेली होती आणि हळद पण टाकून घेतलेली होती. तर छान असं मिक्स करून घ्यायचं आहे त्यामध्ये आणि मग त्याला पण छान असं तेल सुटल्यानंतर मग आपल्याला थोडंसं त्यामध्ये पाणी ॲड करून घ्यायचं आहे. आता येथे मी पाणी गरम करायला ठेवलेलं होतं एका शेगडीवरती आणि मग पाणी गरम झाल्यानंतर मग त्यामध्ये थोडं पाणी ॲड केलेलं आहे. तर मग आता मिक्सरचं भांडं पण छान असं धुवून त्यामध्ये ओतून घेतलेलं आहे. तर मग जे पाणी उरलेलं होतं ते पण पाणी त्यामध्ये आपल्याला ज्याप्रमाणे घट्ट पातळ करायचे आहे त्याप्रमाणे आपल्याला पाणी ओतायचं आहे त्यामध्ये. आणि मग भाजीमध्ये आपल्याला चवीनुसार मीठ पण टाकून घ्यायचं आहे. तर मग आपल्याला मीठ टाकल्यानंतर मग छान अशी त्याला उकळी पण येऊन द्यायची आहे. तर मग उकळी आल्यानंतर मग आपल्याला त्यामध्ये जे आपण वडे भाजून ठेवलेले आहे ते वडे आपल्याला त्यामध्ये ॲड करायचे आहे. तर मग छान इथे उकळी पण आलेली आहे. तर तुम्ही बघू शकता छान अशी तरी पण आलेली आहे. तर मग त्यानंतर मग आपल्याला त्यामध्ये वडे पण टाकून घ्यायचे आहे. तर मग वडे जास्त काही उकळून नाही द्यायचे. तर थोडे असे शिजल्यानंतर मग लगेच आपल्याला गॅस पण बंद करून घ्यायचा आहे. वडे जर जास्त शिजून गेल्यानंतर मग त्याचा असा थोडा गाळ तयार होतो. तर त्यामुळे मग आपल्याला वडे शिजून घ्यायचे आहे आणि मग त्यानंतर त्याचा गॅस पण बंद करून घ्यायचा आहे. तर मग त्यानंतर येथे मी गॅस बंद करून घेतलेला आहे. तर येथे बघू शकता किती छान असे वडे पण झालेले आहे. या पद्धतीने तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा. तर खूप छान असे वडे लागतात. तर आणि त्यासोबत मला ज्वारीच्या भाकरी पण बनवायच्या होत्या. तर मग मी येथे आता ज्वारीचं पीठ पण घेतलेलं होतं भाकरी बनवण्यासाठी. तर मग आता छान येथे असं मळून घेत आहे मी ज्वारीचं पीठ आणि मग त्यानंतर आता येथे भाकरी पण बनवलेल्या आहे. तर त्यासोबत ज्वारीची भाकरी, बाजरीची भाकर अशी खूप छान भाकरी लागत असतात. तर आणि येथे मला आता मिस्टरांना आणि मुलांना पण जेवायला द्यायचं होतं. तर मग छान अशा
सर्व ज्वारीच्या भाकरी थापून घेत होते मी. मग त्यानंतर सर्वांना जेवायला पण द्यायचं होतं. तर चला, आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला पण लवकरात लवकर सबस्क्राईब करा. चला, नवनवीन व्हिडिओसोबत भेटूया. वड्याची रेसिपी तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा. तर खूप छान वड्याची भाजी लागत असते. आणि वड्याची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्की कमेंट करून सांगा. तर चला, नवनवीन व्हिडिओसोबत भेटूया. बाय.